हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मी आज कटोरी ब्लाऊजची कटिंग करते आणि त्याच ब्लाऊजची मी आता तुम्हाला कटिंग दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मी 36 मापाचे कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि तीच मी डायरेक्टली कापडावर कटिंग करायची कशी ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे टाकत असते। तर तेच मी आता कटिंग करायला घेतलेलं आहे। तर ती कटिंग स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले छोट्यातले छोटे पॉईंट्स लक्षात येतील आणि तुम्हीही तुमचे ब्लाऊज तशा प्रकारे कटिंग करू शकता। चला तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया। चला तर मग या। 36 मापाचे कटोरी ब्लाऊज, पूर्ण उंची आहे आपली तयार 13, त्याच्यात आपण 1 इंच ॲड करून आपली तयार उंची येणार आहे 14। छाती आहे आपली 36चा चौथा भाग म्हणजेच 9, त्याच्यात 2 इंच ॲड करून 11 येणार आहे। घडी आपल्याला ब्लाऊजची घडी घ्यायची 11 इंच। कमरघेर आहे 28, त्याचा चौथा भाग येईल 7 अधिक 1 इंच टक्ससाठी 2 इंच मार्जिनसाठी। शोल्डर मुंढा मागचा गळा पुढचा गळा आहे तितकाच घ्यायचा। बाही उंची आपली आहे 7, त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करून आपण 7.5 घेणार आहोत आणि दंडघेर आहे 10, त्याचा अर्धा म्हणजे 5 अधिक 2 असं 7 इंच आपल्याला दंडघेरे येणार आहे। याची मापं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता, तुम्हाला अगदी सोपं जाईल। आता आपण डायरेक्टली कापडावर कटिंग करायला घेऊया। कटिंग करायला घेताना आपण छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच जेवढा आहे ना तेवढा आपण 2 फोल्डमध्ये कापड हे घ्यायचं असतं मेजर करून। तुम्ही कटिंग करून घेतलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये कापड वेस्ट होतो ना, म्हणून तर आपण खालच्या बाजूने अगदी सरळ रेषा मारून घेतली आहे सर्वात आधी। त्यानंतर आपलं जेवढी ब्लाऊजची पूर्ण उंची आपण 1 इंच ॲड करून घेणार आहोत ती मार्किंग करून घ्यायची। नंतर शोल्डर आपला आहे 5.5, पण 5.5वर मार्किंग करून घेऊया। मुंडा आहे 6वर मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच म्हणजे कापड ठेवलेलं आहे तसंच अशा प्रकारे जोडून घ्यायचं। 1.5 इंचावर असा तिरकस हे करून आपण रेषा देऊन त्याचा मध्य काढायचा असतो। हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला अगदी व्यवस्थित असे मॅच करून घ्यायचे असतात, म्हणजे मुंड्याचा आकार व्यवस्थित येतो। 2.25वर गळ्याची मार्किंग केली आहे। त्यानंतर आपल्याला गळा हा जास्त डीप नको आहे, आपण थोडासा पसरट घेऊया। 3 इंच रुंदी घेतली आहे गळ्याच्या खालच्या बाजूला। अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार हा देऊन घेतला। आकार नंतर द्यायचा आहे, आधी कटिंग करून घेऊया फक्त। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अशा प्रकारची ब्लाऊजची कटिंग ही डायरेक्टली कापडावर दाखवत असते। याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडून कोणतंही पेपर पॅटर्न वगैरे काही घेण्याची गरज नाही। तुम्ही फक्त मापं लिहून ठेवा, मी जे तुम्हाला सांगते ते तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल कटिंग स्टिचिंगला। कमरघेर आहे आपलं 7, 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिन आणि अर्धा इंच असं वरच्या बाजूला आपण कटिंग हे करून घ्यायचं असतं। असं केल्याने आपल्या कमरेचा भाग हा व्यवस्थित असा बसतो, ब्लाऊज अगदी फिटिंगमध्ये बसतं असं अशा प्रकारे कटिंग केल्यावर। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया। फ्रंट पार्टची कटिंग करताना तुम्हाला कुठेही एक्स्ट्राची कटोरी वाढवून वगैरे घ्यायची नाही आहे, उगाच कापड असं वेस्ट जाणार नाही आणि तुम्हाला पेपर पॅटर्नही लागणार नाही। अशा प्रकारे आपला जो गळ्याचा पार्ट आहे ना 2.25 इंचाचा तो आपण फोल्ड करून घेतला। त्यानंतर अशा सर्व बाजूने सरळ रेषा आखून घ्यायची। अशा प्रकारे मुंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आणि ते जे आहे कापड आपलं ते काढून घ्यायचं बघा। आता याच्यात आपल्याला साईड पार्ट निघणार आहे, अर्धा इंच आतमध्ये आतल्या बाजूला अशी मार्किंग करून घ्यायची, कारण की आपला पुढचा मुंडा हा मागच्या मुंड्यापासून अर्धा इंच खोल असतो। अशा प्रकारे बघा 2.5 इंचावर मार्किंग केली, खालच्या बाजूने 2 इंचावर इथेही 2.5 इंचाने मार्किंग करून घ्यायची आणि अशा प्रकारे बघा आपण आपलं ते 2.5 इंच आपण पुढच्या बाजूला सोडलं आहे ना, तिथून आपल्याला 5 इंचाची कटोरी घ्यायची, म्हणजे 2.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार हा देऊन घेतला आहे। साईड पार्टवर 2 इंच मार्जिनचे सरळ रेषा देऊन घ्यायची। हा झाला आपला साईड पार्ट तयार। आता याची आपण कटिंग करून घेऊया। मी ज्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवते ना, ती पद्धत तुम्ही स्वतः वापरता की पहिल्यांदा बघत आहात तसंही मला कमेंट करून सांगत जा, म्हणजे
तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करता की नाही मग मला ते कळेल. आता आपण बघूया यांची कटोरी किती आहे. म्हणजे कसं आहे ना, यांचं माप बाकीचं सर्व कमी आहे, पण छातीचा पार्ट हा जास्त असल्यामुळे ना कटोरी ही जास्त घ्यावी लागणार आहे. आपण 8 इंचाचा असा बॉक्स घेऊया. 8 इंच रुंदी आणि 8 इंच उंची. 1, 2 आणि 3 हे जे 3 बाजू आहेत ना आपले, तिन्ही बाजूवर आपण अशी 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तिन्ही बाजूवर. चौथ्या बाजूवर आपल्याला करायची नाही. तिन्ही बाजूवर अशी, आणि त्या दोन्ही बाजूला आपण मार्किंग केली आहे त्याचा मध्य काढायचा आहे बघा. असे तिरकस रेषाही जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर असा गोलाकार असा कटोरीचा आकार हा द्यायचा आहे आपल्याला, आणि गळ्याचा पार्ट आकार देऊन घ्यायचा. किती दिवस झाले ना माझ्याकडे सारखे पिंक कलरचेच ब्लाऊज येत आहेत कटिंगला, म्हणून सगळ्यांना वाटत असेल की ही फक्त पिंक कलरचेच ब्लाऊज शिवते की काय, की एकाच ब्लाऊजची कटिंग दाखवते म्हणून, पण सारखेच पिंक कलरचेच ब्लाऊज येत आहेत. आणि अशा प्रकारे कटोरीची कटिंग ही झाली आहे. हे बघा, बघू शकता. त्यानंतर आपल्याला आता योकपट्टी आणि बाही काढायची आहे. अगदी सोपं, म्हणजे आपले फक्त 10 मिनटामध्ये आपली ब्लाऊजची कटिंग ही होऊन जाते. बघा, आपण आता बाहीची उंची मोजून घेतली आहे. योकपट्टी काढत आहोत. योकपट्टीसाठी आपण छातीचा कमरघेरचा चौथा भाग अधिक 2 इंच, म्हणजे 7 अधिक 2 अशी 9 इंचाची आपण ही योकपट्टी काढली आहे. आपण दोन्ही बाजूने 3-3 इंचावरच मार्किंग केली आणि मध्यावर आपण 2.5 इंचावर मार्किंग करून योकपट्टीचा गोलाकार असा आकार हा दिलेला आहे. त्यानंतर आपण आता बाहीची कटिंग करणार आहोत. बाही कटिंग करताना आपल्याला फक्त काय महत्त्वाचं असतं तर छातीचा चौथा भाग, बाही उंची आणि छातीचा चौथा भाग. कोणतीही बाही कटिंग करताना फक्त तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा. छातीचा चौथा भागच हा लागतो फक्त बाही कटिंगसाठी, बाकी कोणतेही फॉर्मॅट लागत नाही. म्हणजे पूर्ण उंची आपण घेतली 7.5 आणि छातीचा चौथा भाग म्हणजेच 9 आणि 7.5 असे 4 फोल्डमध्ये 4 घडीमध्ये आपण असं कापड घेतलं आहे. 3 इंचावर मार्किंग केली, 2 इंच मार्जिनचे दिले, वरच्या बाजूने 2 इंचावर मार्किंग करायची, तिरकस रेषा द्यायची, त्याचा मध्य काढायचा, दंडघेर अधिक 2 इंच. हे बघा, अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतली आणि बाहीचा आकार हा देऊन घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने, तुम्हाला अशी पद्धत ना कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि तुम्ही जर ही पद्धत अगदी म्हणजे लक्ष देऊन बघितले ना माझे व्हिडिओज, तर तुम्ही अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ब्लाऊज कटिंग करायला शिकाल. तर प्लीज माझे व्हिडिओ बघा, म्हणजे ती सोपी पद्धत तुमच्यापर्यंतही पोहोचली पाहिजे, बस. बाकी काही आपलं म्हणणं नाही. अशा प्रकारे बाही कटिंग झाली आहे. आता याच्यापुढे मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल, तर व्हिडिओही पूर्ण बघा. आणि हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर बाय बाय.